नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आदिवासी विभागामध्ये चौकीदार पदासाठी 416 पदाची जाहिरात आलेली आहे. पण आदिवासी विभाग, आदिवासी लोकांसाठी स्थापन केलेला हा विभाग, आमच्याच विभागात आम्हाला जागा नाही, ही शोकांतिका आहे. आणि या अन्यायाच्या विरुद्ध, अत्याचाराच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करू असा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सूतोवाच केलेला आहे. पण या विभागामध्ये एस साठी जागा का नाही आहे याचं खरं कारण जर तुम्हाला कळालं तर प्रशासकीय कारभारावरती तुम्हाला थोडाफार का होईना पण विश्वास यायला लागेल ना. आजचा व्हिडिओ घेण्यामागचं खरं कारण विद्यार्थ्यांचे तर प्रश्न आहेच, पण यामागील सत्य समोर आणणारे जे व्यक्ती आहेत ते म्हणजे ते गणेश मानकर सर इग्नाइट अकॅडमीचे आहेत आणि त्यांनी फार चांगला फॉलो घेतला आणि विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून त्यांनी स्वतः आदिवासी विभागासोबत संपर्क साधला आणि एस टीच्या विद्यार्थ्यांना या जाहिरातीमध्ये का स्थान दिलेलं नाही आहे अक्षरशः मांडून त्यांनी ती माहिती समोर आणली आणि एक GR जो आहे तर तो त्यांनी समोर आणलेला आहे. तो समोरचा GR काय आहे ते जर सांगितलं आणि ते जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला कळेल की ज्या जागा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या एस टी कॅटेगरीसाठीच आहे आणि त्या ऑलरेडी भरल्या गेलेल्या आहेत किंवा काय कोणत्या परिस्थितीमध्ये त्या भरल्या जाणार आहेत हे आपण सगळं आजच्या याच्यात पाहणार आहोत. तत्पूर्वी आपली ही बॅच आहे कन्सिडर करू शकता तुम्ही. सध्या 50% डिस्काउंट पण चालू आहे. नाव एनिवेज हा जो GR आहे हा आहे 20 नोव्हेंबरचा GR. कधीचा आहे? 20 नोव्हेंबरचा GR आहे. बाय द वे 20 नोव्हेंबरला आणखी एक GR प्रसिद्ध झाला होता, माझ्याकडे त्याची देखील कॉपी आहे. 20 नोव्हेंबरला आदिवासी विभागाचा आकृतीबंध देखील मंजूर झाला होता आणि हा आहे सुधारित आकृतीबंध या ठिकाणी मंजूर झाला होता. 20 नोव्हेंबर 2025ला हा GR आला होता. ठीक आहे. आणि यामध्ये त्यांनी काय केलं होतं की 292 पदं निश्चित करण्यात आलेली होती आणि बरीचशी पदं जी आहेत ना तर ती ॲज युज्युअल त्यांनी ठेकेदाराला विकलेली पण आहे. ज्यावेळेस ही जाहिरात आली आणि त्यानंतर मी चेक केलं पहिली गोष्ट की ही पदं काही कंत्राटी स्वरूपाची कंत्राट्यांना विकण्याच्या स्वरूपातली आहे का, तर एस टी कॅटेगरीमध्ये जी जागा आलेली नाही आहे ती ऑलरेडी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे किंवा ती राखीव ठेवलेली आहे तर ते देखील आहे. मी याची ही जी PDF आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करेल, डोंट वरी. ना आता यामध्ये हा जो GR आहे या GRच्या अनुषंगाने आताची जी भरती आलेली आहे त्यामध्ये एस टी कॅटेगरीसाठी जागा आलेली नाही. आता हा GR काय सांगतो पहा, अनुसूचित जाती जमाती, ठीक आहे, SC व ST, ठीक आहे. आता SC व ST साठी देखील हा लागू आहे, पण हा जो आदिवासी विभाग आहे हा मेनली फोकस आहे ST वरती, म्हणून SCच्या तुम्हाला जागा दिसतील. SCच्या तुम्हाला जागा दिसतील जसं की मी तुम्हाला खाली दाखवतो. हे बघा, अनुसूचित जाती म्हणजे या इथं पदसंख्या किती आहे तर 4 आलेल्या आहेत, म्हणजे SC कॅटेगरीसाठी इथं जागा आहेत. फक्त ST कॅटेगरीचा जो कॉलम आहे तर तुम्हाला इथून तिथून सगळ्या याच्यात तुम्हाला रिक्त दिसेल. ठीक आहे. चला आता पुढे पाहूया. SC ST साठी जमाती म्हणजे SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांवर म्हणा किंवा त्या समाजातील लोकांवर अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत, म्हणजे जर समजा काही घटना अशा झाल्या की ज्यामध्ये जातीभेद किंवा अॅट्रॉसिटी करण्यात आली आणि अशामध्ये SC आणि ST या कॅटेगरीतील लोकांना जर समजा त्यांचा काही अंतर्गत खून झाला, ठीक आहे, किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणात अशी केस असेल की त्या ठिकाणी SC ST कॅटेगरीतील लोकांवरती अन्याय झाला आणि त्यांच्या फॅमिलीमधून कोणी गतप्राण झाला असेल तर सरकारचं काम असतं की त्या फॅमिलीला मदत द्यावी. यासाठी काहीतरी 2, 4, 5, 10 लाखाची त्यांना काय म्हणतात की मदत केली जाते, पण त्यांना सरकारी नोकरीचा एक चान्स देखील दिला जातो. त्यांच्या फॅमिलीतून कोणाला तरी एकाला सरकारी नोकरीचा चान्स दिला जातो. आणि हा जो GR आहे तर एका पात्र वारसास, ठीक आहे, ज्यांचा जीव गेला असेल त्यांच्या वारसाला, ठीक आहे, कुटुंबातील एकाला शासकीय निमशासकीय नोकरी देण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती जी आहे तर ती यामध्ये सांगितलेली आहे. आदिवासी विभागासाठी हा GR लागू होतो आणि ST कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत तर ते याच पद्धतीने या विभागामध्ये भरण्यात आलेले आहे आणि काही जागा रिक्त देखील आहे. त्या याच पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना किंवा जे या अशा प्रकारच्या घटनातून ज्या फॅमिलीज किंवा कुटुंब गेलेले असतील तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीनं आदिवासी विभागानं ही जी जागा ज्या आहेत तर त्या काय केलेल्या आहेत की राखून ठेवलेल्या आहेत. हा सदरील GR जो आहे, ठीक आहे, तर मी तुम्हाला टेलिग्राममध्ये देईल परत. मी अधिनियमानुसार खून व मृत्यूच्या प्रकरणातील पीडितास, ठीक आहे, पीडितास, ज्यांनी केलं असेल त्यांना नाही, पीडितास
कुटुंबास अर्थसहाय्य देण्यात व पुनर्वसन करण्यात यावं, त्या फॅमिलीचं पुनर्वसन व्हावं म्हणून त्या फॅमिलीला काय करण्यात येतं की अशा प्रकारचा एक नोकरीसाठी जे आहे ना तर ती ही चान्स दिलेला आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया.